नमस्कार शेतकरी बांधवांनो, ग्रामीण पशुधन योजना ही महत्त्वाची अनुदान देणारी योजना असून शासनाच्या माध्यमाद्वारे यामध्ये एक वेगळा बदल करून यामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर ज्या काही गट आहेत जसे महिला मंडळ बचत गट अशा गटांना मागील झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपण या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच येणाऱ्या नवीन योजना असतील तसेच या योजनांचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा याबाबत तुम्हाला वेळोवेळी अपडेट भेटत राहतील। तर या आलेल्या GR मध्ये पहा नवीन बदल करण्यात आलेले मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना म्हणजेच राज्यस्तरीय योजना। या GR मध्ये दोन प्रकारच्या योजना याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत। मुरघास संयंत्र वाटप योजनेत समूह गटाचा समावेश करणे, वराह पालन योजनेचा समावेश करण्याबाबत महाराष्ट्र शासनामार्फत हा GR निर्गमित केलेला आहे। तर या GR मधील शासन निर्णय पहा थोडक्यात आपण समजून घेऊया। या शासन निर्णयामध्ये वैरण विकास योजना अंतर्गत मुरघास संयंत्र वाटप योजनेद्वारे उद्योजकता विकास करणे या योजनेमध्ये काही प्रमुखांचे शेतकरी समूह गटाचा समावेश करण्यात आलेला आहे। या शेतकरी समूह गटाचा आपण थोडक्यात माहिती समजून घ्या। याच्यामध्ये 5 प्रकारचे गटांचा समावेश करण्यात आलेले आहेत। सहकार अधिनियम, धर्मादाय आयुक्त अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, त्यानंतर कंपनी कायदा 2013 अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा अंतर्गत असलेले शेतकरी समूह गट, महिला बचत गट तसेच उमेद अंतर्गत नोंदणीकृत प्रभाग संघ इत्यादींचा याच्यामध्ये समावेश असणार आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय हवी आहे ते पहा। संस्थेचे किमान 50 शेतकरी सदस्य असावेत। संस्थेचे भाग भांडवल किंवा खेळते भाग भांडवल किमान 5 लाख तरी असावेत। संस्थेचे लगतच्या मागील 3 वर्षाचे लेखापरीक्षण केलेले असावे। लेखापरीक्षण अहवालानुसार ही संस्था नफ्यात असावी। तर याच्यासाठी अटी पहा काय ते मांडण्यात आलेले आहेत। सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणारे लाभधारकांचे अर्ज विचारात घेऊन वरील समूह गटांचा प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर वैरण विकास योजना अंतर्गत मुरघास संयंत्र वाटप योजनेद्वारे उद्योजकता विकास करणे या योजनेमध्ये नमूद इतर अटी जशाच्या तशा आहेत त्या तशाच राहणार आहे। याच्यामध्ये काही बदल केले गेले नाही। तर याच्यामध्ये पहा या योजनेमध्ये ॲड केले गेलेलं आहे हे वराह पालन गट वाटप योजना। तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये वराह पालन गट या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे। कुक्कुट पक्ष्यांचे जसे वाटप आहे त्याप्रमाणे याचे देखील वाटप करण्यात येणार आहे। पुढील तपशिलानुसार आपण येथे माहिती पाहूया। लाभाचे स्वरूप कसे असणार आहे तर 5 आणि 1 असे वराह गट असणार आहे। याच्यामध्ये विमा देखील दिले गेले आहेत। तर लाभार्थी स्थिती पहा, सर्व प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, सुशिक्षित, बेरोजगार, महिला बचत गट यांना याचा प्राधान्य दिले जाणार आहे। लाभार्थीचे निकष कसे असणार आहे तर सर्वसाधारण प्रवर्ग असावा, अनुसूचित जातीतील, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी असावे। खालील गटामधील उतरत्या प्राधान्य क्रमांकाला दिले जाणार आहेत। सर्वात आधी पहा, भूमिहीन जे आहे त्यांना याचं प्राधान्य मिळणार आहे। त्यानंतर अत्यल्प भूधारक हे 1 हेक्टरपर्यंत भूधारक असणार आहेत। त्यानंतर अल्प भूधारक 1 ते 2 हेक्टरपर्यंत भूधारक, त्याच्यानंतर वन हक्कधारक आणि त्यानंतर आहे महिला बचत गटातील लाभार्थी जे असतील यांना देखील याचा लाभ आधी दिला जाणार आहे। वरील घटकामध्ये दिव्यांगासाठी देखील 5% तसेच महिलांना 50% आरक्षण याच्यामध्ये लागू असणार आहे। तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये फायदा होणार आहे ते महिलांना, महिला बचत गटांना याच्यासाठी 50% अनुदान दिलेलं आहे। तर महिलांसाठी हे अनुदान खूप लाभदायक ठरणार आहे। या योजनेसाठी पात्रतेची आवश्यकता पहा, पशुपालन व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण घेतलेले असावे। जर समजा अर्ज करत असताना प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे नसल्यास तर लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला हे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे। तर या गटाची किंमत पहा आता कशा प्रकारात आहे। गटाची किंमत 5 अधिक 1 असे वराह गट वाटप असणार आहेत। याच्यामध्ये पहा, पशुधन खरेदीसाठी तुम्हाला हा पशुधन खरेदी करण्यासाठी किती रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे तर प्रति मादी वराहासाठी 22,500, नर वराहासाठी 25,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। याच्यासाठी विमा देखील आहे शासनामार्फत। तर 12.75% हे 3 वर्षासाठी विमा देखील दिला जाणार आहे, 17,531 रुपये। तर याच्यावरती विक्री कर 18% असे लावण्यात आले, 3,156 असे एकूण मिळून तुम्हाला 1,58,187 रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे शेड खाद्य, पाणी, उपकरणे व साहित्य, शेड वॉशर वगैरे स्प्रे करायचा असेल तर याच्यासाठी देखील तुम्हाला हे वेगळे 50,000 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे। असे एकूण प्रकल्प किमतीसाठी तुम्हाला असणार आहे तर 2,08,187 रुपयाचं तुम्हाला हे अनुदान दिले जाणार आहे। तर या अनुदानाचे स्वरूप हा कशा प्रकारे असणार आहे। सर्वसाधारण लाभार्थी 50%, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75% असणार आहे। याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे थोडक्यात समजून घेऊया काय काय आपल्याला कागदपत्रे लागणार आहेत।
पशुपालन व्यवसायाचे शासकीय तसेच निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे। जर समजा अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास तुमच्याकडे या अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला यासोबत जोडावे लागणार आहे। अर्ज केल्यानंतर तुमचे सिलेक्शन याच्यामध्ये झाल्यानंतर तुम्हाला हा प्रशिक्षण घेण्यासाठी एक हमीपत्र जोडावे लागणार आहे। त्यानंतर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र, जर वरच्या प्रमाणे नसेल तर हे तुम्ही जोडू शकता। त्यानंतर दिव्यांगासाठी देखील याचं आधी अनुदान दिलं जाणार आहे। त्यासाठी दिव्यांगाकडे UDID प्रमाणपत्र असणे हे गरजेचे आहे। त्यानंतर आहे शेडसाठी जागा उपलब्ध असल्याचे, तसेच वराह मोकाट सोडले जाणार नाही याबाबतचे देखील तुम्हाला स्वघोषणापत्र एक जोडावे लागणार आहे। याच्यासाठी अटी शर्ती काय सांगितले आहे ते तुम्ही थोडक्यात या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून इथे माहिती पाहू शकता। तर अशा प्रकारचे वराह पालन व्यवसायाद्वारे उद्योजकता विकास करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज देखील सवलत तुम्हाला दिले गेले आहे। ते कशा स्वरूपात असणार आहे तर शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुक्कुटपालन याच्यासाठी ज्या प्रमाणात तुम्ही व्याज दर तुम्हाला सवलत दिली जाते त्याप्रमाणेच तुम्हाला वराह व्यवसायासाठी देखील या ठिकाणी सवलत दिली गेलेली आहेत। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनामध्ये मोठे बदल केले गेले आहेत। तसेच या योजनेसाठी शासनाकडून लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत। त्याची देखील फॉर्मची अपडेट म्हणजेच फॉर्म भरून या अनुदानाचा लाभ कसा घ्यावा याबाबत देखील येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात येईल। त्याकरिता आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढील येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।